नमस्कार, मी डॉक्टर शरद बिरादार। आज आपण पावसाळ्यामध्ये जे आजार होणार आहेत ते आजार होण्यापासून आपण स्वतःला कसं वाचवता येईल याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया। तर सर्वप्रथम पावसाळ्यामध्ये जे आजार होणार आहेत त्याचं महत्त्वाचे जे आजार आहेत ते म्हणजे डेंग्यू आणि मलेरिया। हे जे दोन महत्त्वाचे आणि गंभीर आजार आहेत हे डासांमुळे किंवा मच्छरांमुळे होतात। तर मच्छरांची उत्पत्ती कमी करण्यासाठी आणि त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत। जसं की तुम्ही घराच्या खिडक्यांना किंवा आपल्या बेडला नेट लावू शकतात। त्यानंतर आपल्या परिसरामध्ये आपल्या घरामध्ये जे साठलेलं पाणी आहे ते साठलेलं पाणी साठवून न देता जागा जास्तीत जास्त कोरडी ठेवण्याची आवश्यकता आहे। तसंच आपण जेव्हा घरामध्ये काही म्हणजे आपल्याला काही स्किन ॲलर्जी वगैरे नसेल तर काही क्रीम्स येतात ज्याच्यामुळे आपण मच्छरांपासून वाचू शकतो। तसेच लहान मुलांना पूर्ण कपडे घालणं महत्वाचं आहे ज्यामुळं त्यांची काही त्वचा उघडी राहणार नाही आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करता येईल। तसंच बाकीचे जे आजार आहेत जे अन्न आणि पाणी यामधनं पसरतात ते टाळण्यासाठी आपल्याला हात वारंवार आणि स्वच्छ धुतले पाहिजेत। त्यानंतर बाहेरून जे आपण फळे आणि भाज्या आणतो त्या भाज्या आणल्यानंतर धुवून त्यांचा वापर केला पाहिजे। तसंच पावसाळ्यामध्ये बाहेरचं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे ज्याच्यामुळं आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होऊन जाईल। आणि त्याचप्रमाणे भरपूर पाणी पिणे, पाणी तुम्ही गरम करून थंड करून जरी पिलं तरी ते आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं। ह्या जर सर्व उपाययोजना केल्या तर आपण डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यासारख्या गंभीर आजारापासून वाचू शकतो। धन्यवाद।